जरांगे तुम्ही हातामध्ये बंदुका तलवारी घ्या आणि ओबीसींच्या माना छाटा अशी संतप्त प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिल्यामुळे वाद आणखीन पेटलेला आहे। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला GR सरकारनं काढला आणि यावरून जरांगे समर्थकांकडून राज्यभरात जल्लोष करण्यात आलेला होता। पण तिकडे ओबीसी संघटनांकडून कडाडून विरोध केला जातोय आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती। नव्या GRमुळे ओबीसींचं नुकसान होणार असल्याची आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली आहे आणि या संदर्भात भाष्य करताना वडेट्टीवारांनी जरांगेंवरती जोरदार टीकास्त्र सोडत येत्या 10 ऑक्टोबरला नागपुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। तर वडेट्टीवार ओबीसींच्या नावाखाली राजकीय पोळी भाजत असल्याचा पलटवार मनोज जरांगे पाटलांनी केलाय। समाजाला सर्व काही पाहिजेत, EWS मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि SCBC मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत बा आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत। करायचं काय? बाकीच्यांनी जगायचं की नाही? जरांगे पाटलांना सांगून टाका, 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार। आता 12 लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या। ही जी दादागिरी, ती जी काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकवत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा मान आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला। समाजामध्ये दुही निर्माण होईल असं पाऊल वडेट्टीवार साहेबांनी उचलायला नाही पाहिजे। कुठं असे स्टेटमेंट करायचे की जरांगे पाटलाच्या हातात बंदूक द्या आणि ओबीसीला मारा, असले न पटणारे, या राज्याला न शोभणारे शब्द एवढ्या मोठ्या एका विरोधी पक्ष नेता राहिलेल्या व्यक्तींना बोलायचं, इतका पश्चाताप करण्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या तळतळाट घ्यायलाच नकोय, मराठ्यांच्या विरोधात जायलाच नकोय। जर तुमच्यामुळे तुमचा पक्ष संपणार असला, मराठ्यांविषयी तुम्हाला एवढी दुश्मनी दाखवायची असेल तर तुमचा पक्ष नक्की संपणार, त्यात दुमत असायचं काही कारणच नाही। दरम्यान कुणबी प्रमाणपत्र वाटपासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली आणि यावरती जरांगेंनी जोरदार प्रहार केलाय। श्वेतपत्रिका करण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती, त्यानंतर पंकजाताईंनी त्याला समर्थन दिलं। श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय, धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये घुसवत आहे आमच्यामध्ये, तर आमची भूमिका ही होती की 2015 पासून किती मराठा समाजांना तुम्ही ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा कास्ट कुणबी प्रमाणपत्र दिलं, यावर एक श्वेतपत्रिका काढा। ते बोलूनच गेल्यात ना श्वेतपत्रिका काढावी, ते सांगितलं ना, त्याचं उत्तर आता ते सांगितलं ना, श्वेतपत्रिका निघत नाही, आमचं काही होतं नाही। पण तुम्हाला तेच सांगितलं की मी त्याच्या नादी लागून तुम्ही किती वाईट दिशेने चाललात, कारण मी मराठ्याला सांगितलं आता आणि मराठ्याला करावंच लागणार आहे। आपल्या विरोधात बोललेला माणूस याला आपल्याला संपवावंच लागणार आहे राजकारणात। तर या संदर्भात 10 ऑक्टोबरच्या मोर्चावरती ठाम असल्याचा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय। एका समाजाच्यासाठी, एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील 374 जातीवर अन्याय करणार आहे, हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने 10 ऑक्टोबर पर्यंत काही जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेत किंवा त्यांचे प्रतिनिधी यावेत आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं, अशी सुद्धा आम्ही मागणी केली आहे। आता ते मोर्चा काढाले मराठा आरक्षण मिळू नये म्हणून वडेट्टीवार साहेब नागपूरला, आणि GR रद्द करा म्हणून। ते काँग्रेसचा मोर्चा काढायला काय होणार आहे? त्याला ओबीसीचं नाव द्यायचं आणि काँग्रेस मोठं करायचं, ही सिस्टम आहे त्यांची। हो, हे आरोप नाही माझा, मी खरं सांगतोय। नागपूरहून आता आमच्या कुणबी मराठ्यांचे आम्हाला फोन येतात म्हणून बोलतो। ते म्हणतात आता ओबीसीच्या नावाखाली शिव काँग्रेस मोठं करायला लागलाय, याचं राजकीय दुकान चालवायला लागलाय वडेट्टीवार, हे आता विदर्भातले मराठी बोलायला लागले।